नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो. काही पक्षकारांचे असे फोन असतात की साहेब, मोजणी 2 वेळा झाली आणि मोजणी होत असताना जी शेत मिळकत आहे त्याची वेगवेगळी मोजणी झालेली दिसून येते. आता मित्रांनो, फार महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो, जर पूर्वीपासून जर सर्वे नंबर 1 असेल, गट नंबर 1च असेल आणि मोजणी जर 2 वेळा सरकारी मोजणी जर ती 2 वेळा होत असेल, तर सरकारी मोजणी म्हटल्यानंतर दोन्ही वेळा जरी झाली तरी व्यवस्थित हे मोजमाप एकच आलं पाहिजे. तर मग वेगवेगळं मोजमाप हे होतं कसं, हा प्रश्न फार मोठा आपल्या शेतकरी बांधवांना पडलेला असतो. अनेक पक्षकारांचे मला फोन आलेत की साहेब, मी स्वतः सरकारी मोजणी करून घेतलेली आहे, तो नकाशा वेगळा दावला जातो किंवा क प्रत वेगळी दावली जाते आणि कोर्टातून मोजणी घेतली ती क प्रत वेगळी दावली जाते आणि दोन्हीमध्ये फरक दावला जातो. तर असं का होतं? तर आजच्या व्हिडिओचा फार महत्त्वाचा विषय म्हणजे तोच आहे की मोजणीच्या खुणा ह्या बदलू शकतात किंवा मोजणी ही वेगवेगळी एकाच क्षेत्राची जर केलेली असेल तर ती वेगवेगळी होऊ शकते का? तर मुद्दा फार महत्त्वाचा आहे तो मित्रांनो. सुरुवातीला आपण जे आपली शेत मिळकत असते त्या शेत मिळकतीचे ज्यावेळी नकाशे असतात ते नकाशे हे सनद असते. सनद तयार झालेले असते आणि त्या सनदीवरून हे पूर्वभार मग 1947 म्हणावं किंवा त्याच्या आधी सालापासून ही सनद असते आणि त्या सनदीवरून हे सर्वे नंबरचे नकाशे तयार झालेले असतात आणि सर्वे नंबरच्या नकाशावरून त्याची परंपरा आज अखेर चालत आलेली असते आणि त्या नकाशावरून मित्रांनो हे 7 बारे तयार होत असतात किंवा सर्वे नंबर हे असतात. आता महत्त्वाची गोष्ट येतो, तुमच्या सनद नंतर जो नकाशा असतो शेत जमिनीचा, त्या नकाशामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. समजा सर्वे नंबर असेल तर त्याचा फुटून किंवा पोट हिस्से होऊन त्याचे गट नंबर होऊ शकतात. एका सर्वे नंबरचा नकाशा तुमचा जर 10 एकराचा असेल तर त्यामध्ये पोट हिस्से झालेला असेल तर त्या 10 एकरमध्ये एकर असे हे नकाशे त्याची पोट हिस्से पडत असतात. परंतु मेन सर्वे नंबरचं नकाशे हे कधीही बदलत नाहीत. आता होतंय काय, आपण सर्वसामान्य शेतकरी काय म्हणतो की माझ्या 7-12 पत्रकी क्षेत्र जास्त आहे, नकाशाला कमी आहे, 7-12 पत्रकी त्याच्यापेक्षा कमी धावते किंवा जादा धावते, अशा काही तक्रारी असतात. तर शेतकरी मित्रांना माझं सांगणं असेल किंवा जो कोण माझे बंधू हा व्हिडिओ पाहत असेल त्यांना माझं सांगणं एक असेल की मित्रांनो, सुरुवातीला जी काय तयार होत असेल ती सनद तयार होते. सनद नंतर फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे नकाशे तयार होतात आणि नकाशे हे तुमचे मूळ रेकॉर्ड असतं आणि त्या मूळ रेकॉर्डवरून तुमचे 7-12 जे असतात ते 7-12 तुमचे बदलू शकतात, कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळं तुमचा शेताचा खराखुरा डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र कुठले असतील तर तो नकाशा, तुमच्या शेत मिळकतीचा नकाशा हा खरा डॉक्युमेंट्स. 7-12 पत्रकी जरी तुमचं नकाशा क्षेत्र कमी असेल तर 7-12 पत्रकी तुमचं क्षेत्र कमी जास्त होऊ शकतं. ते कमी जास्त हे तुमच्या मूळ नकाशावरून ते तुम्ही बरोबर तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून घेणेच आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझ्या 7-12वर 12 गुंठ रान आहे आणि नकाशावर 10 गुंठ रान आहे. तर मित्रांनो, तुम्हाला 7-12 प्रमाणे 12 गुंठ रान कधीही मिळणार नाही, हे कायमचं लक्षात ठेवा. तुम्हाला जे क्षेत्र तुम्हाला मिळेल, जे तुमच्या नकाशावर जर 10 गुंठ असेल तर तुम्हाला 10 गुंठ मिळेल, नकाशावर तुमचं 12 गुंठ असेल तर तुम्हाला 12 गुंठ मिळेल. आता ह्यामध्ये असा फरक येतो, समजा तुमचा नकाशा 12 गुंठ्याचा आहे आणि तुमच्याकडे 10 गुंठ 7-12वरती नोंद असेल तर मित्रांनो तुम्हाला जादा 2 गुंठ नकाशाप्रमाणे मिळवण्याचा हक्क आणि अधिकार कायद्यानं प्राप्त झालेला आहे आणि तो तुमचा हक्कसुद्धा आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो सुरुवातीला ही डॉक्युमेंट समजून घेणं गरजेचं आहे. आता त्यानंतर महत्त्वाचं मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही तुमचा शेजारचा शेतकरी मोजणी मागवत असतो किंवा तुम्ही ते क्षेत्र विक्री करत असता आणि ज्या व्यक्तीला तुम्ही ते विकलेलं आहे त्यांना ते रान मोजून देत असता किंवा क्षेत्र मोजून देत असता,
त्यावेळी प्रॉब्लेम काय येतो की जी व्यक्ती क्षेत्र घेणार आहे किंवा शेत मिळकत घेणार आहे त्यांना आपण मोजून द्यावा लागत असतो आणि ज्यावेळी आम्ही मोजणी आपण आणतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की नकाशावरती 20 गुंठ रान आहे आणि जे आपण विकलेलं आहे ते 7-12 प्रमाणे 20 गुंठ विकलेलं असेल, पण वहिवाट आहे ती आपली 18 गुंठ्याची आहे आणि 2 गुंठ कुठंतरी अतिक्रमण कुणीतरी केलेलं आहे. त्यामुळं मित्रांनो त्यावेळी सदरचा नकाशा हा किंवा आलेली मोजणी ही बरोबर आहे का नाही हा प्रश्न निर्माण होत असतो. आता ह्यासाठी शेजारचे शेतकरी जर खरोखर प्रामाणिक असतील तर ते क्षेत्र आपलं किती आहे किंवा आपल्यात किती आलं आहे किंवा तुमच्याकडे किती आहे हे काढून देण्याचा प्रयत्न करत असतात. पण जवळजवळ 90पेक्षा जास्त टक्के लोक हे क्षेत्र जर आपल्याकडे जादा असेल आणि दुसऱ्याचं असेल तर ते देण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामध्ये मग पोलीस स्टेशन असेल, भांडण असेल, तंटे असेल असं काहीतरी उद्योग करण्याचा प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळी मोजणी येते ही मोजणी येत असताना तुम्ही तुमचा जो सर्वे नंबरच्या ज्या पूर्वीच्या खुणा आहेत, आता काय होतं आपण वाडवडिलांपासून वहिवाटीप्रमाणे राबत असतो आणि वेळोवेळी वार्षिक 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा गरजेनुसार आपण शेताची मशागत करत असतो आणि ही मशागत करत असताना ज्या सर्वे नंबरचे दगड असतील किंवा खुणा असतील त्या आजूबाजूला सरकण्याची शक्यता असते. तर मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळी तुम्ही तुमच्या क्षेत्राची शेतजमिनीची मोजणी मागवता, सरकारी मोजणी मागवता, त्यावेळी मोजणी मागवत असताना तुम्ही ज्यावेळी तुमच्या आसपासचे शेतकरी किंवा तुमचे शेतकरी तुमच्या शेतातील हे पीक पूर्णपणे गेलेलं पाहिजे याचा अर्थ की रान मोकळं पाहिजे. म्हणजे ते ऊस असेल तर ऊस हा तुम्ही पीक काढून घालवला पाहिजे किंवा इतर तुमचं रब्बी पिकं असतील तर त्याचं काढणी झाली पाहिजे आणि जो काय क्षेत्र मोजायचं असेल ते पूर्ण रिकामं पाहिजे. रिकामं असेल तर तुम्हाला हद्दीच्या खुणा ह्या व्यवस्थित दिसून येतात आणि जर तुमच्या सर्वे नंबरच्या तुमच्या म्हणतोय मी ज्या क्षेत्राच्या तुम्ही जर मोजणी मागवल्या त्या सर्वे नंबरच्या चारी बाजूंच्या खुणा योग्य रीतीनं दगड पूर्वपार जे आपल्या वाडवडिलांनी रोवलेले आहेत ते आधी व्यवस्थित आहे का बघा. आता काय होतंय सर्वे नंबरच्या तुमच्या खुणा कुठेही दिसत नाहीत, त्यासाठी एक पर्याय असतो. शेजारचे शेतकरी जे असतात त्यांचे जे सर्वे नंबर असतात त्या सर्वे नंबरच्या खुणा कुठं दिसतात का बघा. जर त्या भागात सर्वे नंबरच्या कुठंही खुणा जर मोजणी अधिकाऱ्यांना दिसत नसेल आणि तुम्ही अंदाजपंचे जर तुमच्या सर्वे नंबरच्या खुणा टाकून जर मोजणी केलेसा तर तुमच्या मोजणीमध्ये मग तुम्ही 10 वेळा जरी मोजणी केलेसा तर 10 वेळा तुमच्या मोजणीमध्ये फरक येऊ शकतो, कारण तुमचे सर्वे नंबरचे दगडच व्यवस्थित नसतात. त्यामुळं तुमच्या भागात कुठंही जरी त्या सर्वे नंबरच्या आसपास तुमच्या जो हद्दीच्या खुणा पूर्वपार चालत आलेल्या आहेत त्या एका खुणेनं सुद्धा तुम्हाला दुसऱ्या खुणा तुमच्या सर्वे नंबरच्या सापडू शकतात. त्यामुळे प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो माझी विनंती आहे, ज्यावेळी तुमच्या शेताची तुम्ही मोजणी आणताय त्यावेळी तुमचा सर्वे नंबरचा खुणा असू द्यात, शेजारच्या सर्वे नंबरच्या खुणा असू द्यात, शेजारचा एखादा दगड असेल सर्वे नंबरचा त्या दगडावरून तुमच्या सर्वे नंबरचा दगड कुठं आहे बघा आणि त्यावरून तुमच्या संपूर्ण बाउंड्री लाईन कुठं आहे तर बघा आणि त्या पद्धतीनं व्यवस्थित मोजणी करून घ्या. अन्यथा जर तुम्हाला सर्वे नंबरचा तुमचा जर दगड खुणा जर सापडल्या नसतील तर तुमची मोजणी ही चुकीची मोजणी अधिकारी करून देऊ शकतात. मग त्यावेळी तुमच्या तक्रारी चालवतात की दुसऱ्या शेतकऱ्यांना ते मिळाले, त्यांच्याकडं पैसे घेतले, मग मोजणी माझी पहिली चुकीची दिली, दुसरी चुकीची केली, त्यांच्याकडं मोजणी करून दिली. तर मित्रांनो तुम्ही काळजीपूर्वक तुमच्या क्षेत्राची मोजणी ह्या मोजणी अधिकाऱ्यांच्याकडून करून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण फार महत्त्वाचं आहे. महसूल खात्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळं मित्रांनो येणारे मोजणी अधिकारी हे जे प्रामाणिक असतील तर ठीक आहे, व्यवस्थित तुम्हाला दगड दावतील, अन्यथा पैसे मिळवण्याचा धंदा चालू आहे. त्यामुळं मित्रांनो तुमच्या खुणा ह्या सर्वे नंबरच्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे त्या सर्वे नंबरच्या तुम्ही स्वतःहून खुणा दाखवा आणि त्या पद्धतीनं 1 उंदे 2 उंदे मोजणी तुम्ही मोजणी व्यवस्थित तंतोतंत करून घ्या. अन्यथा सदरचे मोजणी अधिकारी हे
काही मोजणीकारी पूर्णपणे भ्रष्टाचारी असतात आणि चुकीच्या पद्धतीनं मोजणी करून तुमचं क्षेत्र कसं कमी धावेल आणि जो पैसे देईल त्याचं क्षेत्र कसं जादा धावता येईल किंवा व्यवस्थित धावता येईल अशा पद्धतीनं ही चुकीच्या पद्धतीनं हे अधिकारी मोजणी करण्याची शक्यता असते. काही प्रामाणिक अधिकारी असतात त्यांचा विषय बाजूला, पण जवळजवळ 70 ते 80% ह्या महसूल खात्यामध्ये जो भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात चालू आहे त्या संदर्भात त्यांचेच अधिकारी चौकशीसाठी नेमलेले आहेत. आता भ्रष्टाचारी अधिकारी जर भ्रष्टाचारी निर्माण काढण्यासाठी जर नेमत असतील तर आपण विचार करण्यासारखी काही गोष्टी आहेत मित्रांनो. त्यामुळं क्षेत्र आपलं असतं, मोजणी हे आपण मागवलेली असते. त्यामुळं आपण आपल्या क्षेत्राची मोजणी व्यवस्थित करून घेणं आणि आपलं क्षेत्र बॉर्डर लाईनप्रमाणे खुणा व्यवस्थित करून घेणं हे फार मित्रांनो गरजेचं आहे. त्यामुळं जर तुम्ही तुमच्या हद्दीच्या खुणा चुकीचे धावल्या, चुकीची मोजणी होणार आणि प्रत्येक वेळी ही चुकीचीच मोजणी होणार. त्यामुळं मित्रांनो तुमची मोजणी किती जरी केला असा तर हद्दीच्या खुणा जर व्यवस्थित नसेल तर तुमची हद्द बदलू शकते. त्यामुळं फार माझी शेतकरी मित्रांना विनंती आहे, कारण मोजणी एक तरी 6-6 महिने वर्ष येत नाही आणि तातडीची मोजणी मागवली त्याचे दुप्पट तिप्पट पैसे असतात आणि साधारण शेतकरी माणसांना हे न परवडणारं क्षेत्र आहे मोजणीचं. तर मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही ज्यावेळी मोजणी येते त्यावेळी पिकं त्या क्षेत्रामध्ये नसावीत आणि व्यवस्थित मोजणी करून घेत असताना तुम्ही तुमच्या खुणा फार मोठे दगड किंवा सिमेंटचे आता पोल मिळतात ते पोल रोवून घेऊन व्यवस्थित तुम्ही हद्दीच्या खुणा निश्चित करून घेणं हे गरजेचं आहे. कारण तुमच्या भविष्यामध्ये तुमच्या मुलांना किंवा नातवांना ह्या हद्दीच्या खुणावरून कुठेही भांडणतंटे होणार नाहीत अशा पद्धतीनं तुम्ही सावध असणं मित्रांनो गरजेचं आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर विनंती आहे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जर मित्रांनो तुम्हाला जर काय शंका असेल खुणाबद्दल मोजणीबद्दल तर माझा फोन नंबर आहे 940 323 1100. 6 नंतर 8 वाजे तर तुम्ही मित्रांनो फोन करून तुमचा जो काय सल्ला असेल तो मोफत मी सल्ला देत असतो. तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता किंवा कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो. धन्यवाद.